स्त्रियाच पण एकल झालेल्या आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. नवरा असणं म्हणजे तुमची काहीतरी स्ट्रेंथ आहे आणि नवरा जाणं म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी कमीपणा आहे. महिलांची आर्थिक स्थिती चांगली नसणं, याच्यातून पण त्या महिला जेव्हा एकल होतात तेव्हा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. एकल महिलांची संख्या महाराष्ट्रामध्ये किमान 80 लाख असू शकते. ही बाई एकटी राहते, तुझी कामं करून देतो असं म्हणून तिच्याशी जवळ एक संबंध प्रस्थापित करणं, तालुक्याच्या गावाला चालली तरी कोणत्या लॉजवर चालली अशा पद्धतीचं घाण बोलणं, स्वातंत्र्य आहे ते ग्रामीण भागामध्ये नाही आहे. सरकारकडनं अशा काही एकल महिलांसाठी रोजगाराच्या योजना आर्थिक सक्षमीकरणासाठी आहेत की नाही? प्रत्येक एकल महिला ही बालविवाहातूनच आलेली आहे. आजही महाराष्ट्रामध्ये बालविवाह होत आहेत. मुंबईतल्या मुलीला मी विचारलं होतं, वेस्टला जाणार का ईस्टला जाणार, ती पटकन लगेच कॅब बुक करील, हे करील ते करील. आमच्या ग्रामीण भागातल्या बाईला तुम्ही मुंबईत आणून सोडा ना, रस्ते सुद्धा ओरडतात. महाराष्ट्रात जर 3 लग्न झाले तर त्या 3 लग्नातलं एक लग्न बालविवाह.